पाकिस्तानी सैन्यात फूट। लष्कर प्रमुख मुनीर विरोधात पाक सैन्याचं बंड। पाक सैन्याचे अधिकारी देत आहेत राजीनामे। ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान सैन्याचे अधिकारी आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्यात फूट पडली। आधीच माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत शत्रुत्व पत्करून जनरल मुनीर यांना रोषाला सामोरं जावं लागलं होतं। अशातच पाक सैन्यातील पंजाब लॉबी मुनीरच्या विरोधात उभी राहिली आहे। त्यामुळे ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी आणि सैनिक एका पाठोपाठ एक राजीनामे देत आहेत। त्यामुळे मुनीर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। जनरल असीम मुनीरची पाक सैन्यात हाफिज म्हणून ओळख, कोर कमांडरमध्ये कट्टर आणि विरोध सहन न करणारे जनरल म्हणून ओळख। पंजाबी आणि पश्तून पठाणांच्या दृष्टीनं मुनीर हे मुहाजीर म्हणजेच स्थलांतरित आहेत। 1947 मध्ये पंजाबमधून मुनीरचे वडील सय्यद यांचं पाकिस्तानात स्थलांतर। मुहाजीर टॅगचा मुनीरला राग आहे। मुहाजीर टॅग मिटवण्यासाठी मुनीरच्या भारताविरोधी कारवाया असतात। माजी लष्कर प्रमुख जावेद बाजवामुळे मुनीरची प्रगती झाली। माजी पंतप्रधान इम्रान खानला सत्तेतून पायउतार केल्याचा मुनीरवर आरोप आहे। ऑक्टोबर 2018 मध्ये ISIचे प्रमुख म्हणून नियुक्ती। पुलवामा हल्ल्याच्या वेळीही असीम मुनीर ISIचे प्रमुख होते। जनरल मुनीरच्या विरोधामध्ये पाकिस्तानी सेना होती आणि सिनियर ऑफिसर्स होते, कारण त्यांनी अनेक ऑफिसर्सला सुपरसीड करून सेनाध्यक्ष पदावर विराजमान झाला होता। त्याच्यामुळे त्याच्या विरुद्ध असंतोष होता, त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत। त्यांनी आपल्या फॅमिलीला हे पहलगामचा अटॅक झाल्याबरोबर बाहेर पाठवून दिलं, ही एक त्याच्याविरुद्ध गेलेली गोष्ट आहे। पाकिस्तानी सैन्य ऑपरेशन सिंदूरला 1971 पेक्षा मोठा पराभव म्हणून पाहते। त्यामुळेच मुनीर विरोधात पंजाबी आणि पश्तून वंशांच्या लष्करी जनरलनी बंड केलंय। त्यामुळे लष्कर प्रमुख मुनीर यांचं लष्कर प्रमुख पद धोक्यात आलंय। भारतासोबत युद्धाचं स्वप्न पाहणारा मुनीर जेव्हा आपल्याच सैन्यांकडून चोहूबाजूनी घेरला गेला तेव्हा त्यानं शस्त्रसंधी करणंच योग्य समजलं। मात्र पाक सैन्याच्या फुटीनं मुनीरसह पाकच्या लष्करालाही भारताच्या हल्ल्यानं धडकी भरली आहे हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।